नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरताना तुमचाही ईमेल आयडी जर चुकलेला असेल किंवा तुमचाही मोबाईल नंबर जर चुकलेला असेल किंवा तुम्हाला व्हेरिफिकेशन मेल आलेला नसेल, तुम्हाला जर यूजर नेम किंवा ईमेल आयडी चेंज करायचा असेल किंवा तुम्ही तो विसरला असाल, तुम्हाला तो परत मिळवायचा आहे किंवा तुम्हाला पासवर्ड बदलायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि कुठलीही माहिती मिस होऊ देऊ नका. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आज महामराठी या ऑफिशियल चॅनलवर मिळत असतात. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. यामध्ये आपल्याला पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org ही जी आहे ही पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपण येथे यूजर लॉग इन बघू शकतो. यामध्ये यूजर नेम किंवा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून आपण आपला फॉर्म भरत असतो. पण मित्रांनो, चुकून जर आपला पासवर्ड विसरला असेल तर आपल्याला पासवर्ड विसरलात येथे दिसलेला हा जो टॅब आहे, या टॅबवरती क्लिक करायचे आहे. पासवर्ड विसरलात यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक स्क्रीन प्रदर्शित होईल. त्यामध्ये कृपया नोंदणीकृत यूजरनेम किंवा ईमेल आयडीची नोंद करा असे सांगितले जाईल. त्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आयडी हा टाकायचा आहे आणि खाली दिलेले जे व्हेरिफिकेशन इमेज आहे हे कॅप्चा म्हणून आपल्याला त्या समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये एंटर करायचं आहे आणि आपल्याला अद्ययावत करा यावर क्लिक करायचे आहे. त्यामध्ये येथे मेसेज आला आहे की तुमचा ईमेल आयडी वैध असेल तर रिसेट पासवर्डचा दुवा त्यावर पाठवला आहे. म्हणजे मित्रांनो, आपण येथे ईमेल आयडी एंटर केल्यानंतर आपल्याला एक मेल येईल आणि या मेलवरती जाऊन आपण आपला पासवर्ड हा रिसेट करू शकतो आणि हा ईमेल ओपन केल्यानंतर रिसेट पासवर्डसाठी लिंक दिलेली असेल, त्यावरती क्लिक करून आपण आपला पासवर्ड रिसेट करू शकतो. त्यानंतर आपण जर आपला यूजर नेम किंवा ईमेल आयडी विसरलो असेल तर आपल्याला यूजर नेम किंवा ईमेल आयडी विसरलात यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर येथे एंटर करण्यासाठी सांगितले असेल. त्यावरती आपल्याला आपला मोबाईल नंबर हा एंटर करायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचे आहे. आपण आपला मोबाईल नंबर एंटर करणार आहोत आणि गेट OTP यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक OTP मिळेल. तो आपल्याला या OTP समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा हा त्या समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिट म्हणायचे आहे. येथे खाली मेसेज दिलेला आहे की इफ युजर एक्झिस्ट इन अवर सिस्टीम देन OTP विल बी सेंट टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे ते सांगितले आहे की OTP हा तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड केला जाईल. तर OTP आपल्याला त्या समोरच्या ब्लॉकमध्ये टाकून कॅप्चा टाकून सबमिट म्हणायचे आहे. त्यानंतर आपल्याला जर आपला पासवर्ड हा बदलायचा असेल तर आपल्याला पासवर्ड बदला यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चेंज पासवर्डची स्क्रीन जी आहे ती प्रदर्शित होईल. त्यामध्ये मोबाईल नंबर आपल्याला टाकण्यासाठी सांगितले जाईल. तिथे आपल्याला आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचे आहे. येथे आपण आपला मोबाईल नंबर टाकणार आहोत. त्यानंतर गेट OTP यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन प्रदर्शित होईल. त्यामध्ये OTPची नोंद करा यासमोर आपल्याला ब्लॉक दिला आहे. आपल्याला जो OTP मिळेल तो OTP आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला जो न्यू पासवर्ड चेंज करायचा आहे तो न्यू पासवर्डच्या समोर आपल्याला टाकायचा आहे आणि हाच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्ड समोर टाकून आपल्याला तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर त्या समोर दिलेला जो कॅप्चा आहे तो त्या समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचे आहे. अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड बदलू शकतो. त्यानंतर आपल्याला जर आपला यूजर नेम किंवा ईमेल आयडी हा बदलायचा असेल तर आपल्याला यूजर नेम किंवा ईमेल आयडी बदला यावरती क्लिक करायचे आहे. ही जी सुविधा आहे ही ज्यांचे ईमेल आयडी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही, फक्त त्यांच्याकरिता आहे. म्हणजेच ज्यांचे ईमेल आयडी चुकीचे असल्यामुळे त्यांना व्हेरिफिकेशन लिंक ही मिळालेली नाही, त्यांनी फक्त या टॅबचा वापर करायचा आहे. त्यामध्ये एंटर मोबाईल नंबर समोर त्यांना मोबाईल नंबर हा एंटर करायचा आहे. नंतर गेट OTP यावरती क्लिक करून त्यांना OTP मिळणार आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि वरती आय बटनमध्ये जाऊनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आपल्याला जर मोबाईल नंबर हा बदलायचा असेल तर आपल्याला मोबाईल क्रमांक बदला यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन प्रदर्शित होईल. त्यामध्ये आपल्याला सांगितले आहे की कृपया योग्य आणि वैध मोबाईल नंबर प्रविष्ट करा, कारण मोबाईल नंबर अपडेट ही एक वेळची प्रक्रिया असेल.
म्हणजे आपल्याला इथे योग्य आणि वैध मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. आपला जो ईमेल आयडी किंवा युजर नेम आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर एंटर रजिस्टर्ड आधार नंबर यासमोर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचे आहे. येथे आपण आपला ईमेल आयडी टाकणार आहोत. त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकणार आहोत आणि गेट OTP यावरती क्लिक करणार आहोत. तर आपल्यासमोर एक स्क्रीन प्रदर्शित होईल. त्यामध्ये सांगितले आहे की OTP तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर पाठवला आहे. म्हणजेच आपल्याला आपला ईमेल आयडी ओपन करून त्यावरती जो OTP आला आहे तो OTP टाकायचा आहे आणि एंटर न्यू मोबाईल नंबर समोर आपल्याला आपला जो चेंज करायचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण येथे टाकणार आहोत आणि त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो त्या समोर दिलेल्या ब्लॉकमध्ये टाकायचा आहे आणि आपण अपडेट म्हणणार आहोत. अशा प्रकारे आपण मोबाईल नंबरही बदलू शकतो. आपल्याला जर भरलेल्या फॉर्ममध्ये जेंडर चेंज करायचे असेल तर आपल्याला फॉर्म ओपन करून त्यामध्ये लिंग किंवा जेंडर बदला यावरती क्लिक करायचे आहे आणि तेथे आपण लिंग किंवा जेंडर चेंज करू शकतो. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.